नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 2 मे 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. महाराष्ट्रातील पहिले भारतीय वायुदलाचे संग्रहालय कोठे आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी, नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले भारतीय वायुदलाचे संग्रहालय आहे. तसेच ठिकाण वायुसेना नगर, नागपूर या ठिकाणी आहे. तर उद्घाटन 25 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले. एअर चीफ मार्शल विजय कुमार गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे भारतीय हवाई दलाचे देखभाल कमांडर प्रमुख आहेत. तसेच उद्देश आहे हवाई दलाचा इतिहास, उत्क्रांती आणि कर्तृत्वाचे जतन आणि प्रदर्शन करणे. या संग्रहालयात हवाई दलाच्या इतिहासातील महत्त्वाचे विमाने, हेलिकॉप्टर, रडार आणि इतर उपकरणे प्रदर्शित करण्यात आली आहेत. प्रश्न दुसरा. आयुष्यमान वय वंदना योजना कोणत्या केंद्र सरकारने सुरू केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए, नवी दिल्ली सरकारने आयुष्यमान वय वंदन योजना सुरू केली आहे. तसेच सुरुवात झालेली आहे 28 एप्रिल 2025 रोजी. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सुरुवात केली आहे. तर 70 पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना 10 लाख रुपयाचे मोफत आरोग्य विमा मिळणार आहे. तर 5 लाख केंद्र सरकार व 5 लाख दिल्ली सरकार असे मिळून 10 लाख रुपयाचा आरोग्य विमा मिळणार आहे. प्रश्न तिसरा. भारताने कोणत्या देशाशी 26 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी आंतरसरकारी करारावर स्वाक्षरी केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी, फ्रान्स या देशासोबत आपल्या प्यारा भारत देशाने 26 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी आंतरसरकारी करार स्वाक्षरी केली आहे. तर 28 एप्रिल 2025 रोजी हा करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. तर ठिकाण नवी दिल्लीतील नौसेना भवन येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे सशस्त्र दल मंत्री सेबेस्टियन लेकोर्नु यांनी करारावर स्वाक्षरी केली आहे. तसेच फ्रान्सबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे पॅरिस, चलन आहे युरो, राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत एडवर्ड फिलिप. प्रश्न चौथा. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांचे निधन झाले ते इस्रोचे कितवे अध्यक्ष होते? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए, इस्रोचे 5वे अध्यक्ष होते. तर त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1940 मध्ये केरळ या ठिकाणी झाला. तर मृत्यू हा 25 एप्रिल 2025 रोजी बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी झाला. तर ते इस्रोचे 5वे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. तसेच राज्यसभा सदस्य 2003 ते 2009 दरम्यान होते. खगोलशास्त्रात PhD केलेली आहे. तर त्यांना मिळाले तर काही महत्त्वाचे पुरस्कार पाहू आपण. पद्मश्री पुरस्कार 1982, पद्मभूषण पुरस्कार 1992, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्टतेसाठी HK फिरोदिया पुरस्कार 1999, पद्मभूषण पुरस्कार 2000, तसेच आर्यभट्ट पुरस्कार 2003. प्रश्न पाचवा. देशातील पहिला AI जिल्हा कोणता आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी, सिंधुदुर्ग हा देशातील पहिला AI जिल्हा आहे. तर AI मधील सिंधुदुर्ग जिल्ह्याने पाऊल टाकले असून सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला AI युक्त जिल्हा आहे. तर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर देशातील पहिल्या AI घटना आपण पाहू. भारतातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर आहे AI देविका. DD किसान AI अँकर आहेत कृषी आणि भूमी. देशातील पहिली AI रोबोट टेक्नॉलॉजी पार्क आहे बंगळुरू या ठिकाणी. महाराष्ट्र पेंच व्याघ्र प्रकल्पाने जंगलातील आग शोधण्यासाठी AI प्रणालीचाच वापर केला आहे. तसेच भारतातील पहिली AI सिटी आहे लखनौ. तर भारतातील पहिली AI शाळा आहे शांतिगिरी विद्याभवन, तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी आहे. प्रश्न 6वा. AI आधारित रिअल टाइम वन इशारा प्रणाली वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? बरोबर त्यांचं ऑप्शन सी, मध्य प्रदेश हे राज्य AI आधारित रिअल टाइम वन इशारा प्रणाली वापरणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर मध्य प्रदेश या राज्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे भोपाळ. राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. विधानसभा सीट आहेत 230, लोकसभा सीट आहेत 29 व राज्यसभा सीट आहेत 11. प्रश्न 7वा. सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए. ओडिशा या राज्यामध्ये सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आहे. तर सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानाबद्दल आपण माहिती पाहू. 24 एप्रिल 2025 रोजी सिमलीपाल या राष्ट्रीय उद्यानाला उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. तसेच उद्यान म्हणून घोषित करणारे ओडिशा राज्यातील हे दुसरे राष्ट्रीय उद्यान आहे. तर देशातील 107वे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे. ओडिशा या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली 1 एप्रिल 1936. राजधानी आहे भुवनेश्वर. राज्यपाल आहेत कंबपती हरिबाबू. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. विधानसभा सीट आहेत 147. लोकसभा सीट आहेत 21 व राज्यसभा सीट आहेत 10. प्रश्न 8वा. देशातील पहिला 6 पदरी बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या महामार्गावर बांधण्यात आला? बरोबर उत्तर ऑप्शन सी. समृद्धी महामार्गावर देशातील पहिला 6 पदरी बोगदा बांधण्यात आला. तर देशातील पहिल्या 6 पदरी समृद्धी महामार्गावर कसारा टू इगतपुरी हा बोगदा बांधण्यात आला. तर अंतर आहे 7.8 किलोमीटर. तर रुंदी 17 मीटर आहे. लोकार्पण 1 मे 2025 रोजी करण्यात आला. तसेच समृद्धी महामार्गाबद्दल माहिती पाहू. एकूण लांबी आहे 701 किमी व हा समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातून आणि 390 गावातून जातो. प्रश्न 9वा. ऑपरेशन डेव्हिल हंट कोणत्या देशाने सुरू केले आहे? बरोबर उत्तर ऑप्शन सी. बांगलादेशाने ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू केले आहे. तर ऑपरेशन डेव्हिल हंट हे बांगलादेशामध्ये सुरू केले असून ज्यामध्ये देशातील अशांतता रोखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. हे ऑपरेशन युनुसच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारने 7 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू केले व ते आजपर्यंत चालूच आहे. तर बांगलादेशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे ढाका. चलन आहे बांगलादेशी टाका व राष्ट्रपती आहेत मोहम्मद शहाबुद्दीन. प्रश्न 10वा. भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर ऑप्शन बी. मीराबाई चानू यांची भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.